नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या शेतकरी प्रशिक्षण मालिकेच्या 24वा भाग आपण सादर करत आहोत। यापूर्वीच्या 23व्या भागामध्ये आपण अत्यंत महत्त्वाची सेंद्रिय निविष्ठा, ज्याला पंचगव्य म्हणू, त्याची माहिती आपण घेतली की जेणेकरून प्रत्येक शेतकरी घरच्या घरी ही निविष्ठा तयार करू शकतो। आणि ही निविष्ठा इतकी महत्त्वाची आहे की त्याच्यामध्ये पीक वर्धक गुणधर्म आहेत, कीड रोग विषाणू रोधक गुणधर्म आहेत, पिकाचं संरक्षण करते, ती इम्युनिटी बूस्टर आहे, मालाची प्रत सुद्धा सुधारते, आपल्या मालाचा तयार होणारा आकार, त्याचा आकर्षकपणा, त्याची चव, पौष्टिक तत्व सुधारतात, फुलगळ सुद्धा रोखायचं काम करते ते। आणि ज्याच्याकडे पोल्ट्री आहे किंवा गांडूळ बेड आहेत किंवा डेअरी आहे त्यावर सुद्धा आपण ते वापरू शकतो। अशा बहुगुणी पंचगव्याची माहिती आपण मागच्या वेळेस घेतली होती। कारण आपण मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकमध्ये कोणतेही रासायनिक खत वापरणार नाही, तणनाशक वापरणार नाही, कीड आणि रोगनाशक विषारी औषधं वापरणार नाहीत। हे न वापरता त्याला अत्यंत उपयुक्त आणि सोपे जे पर्यायी उपाय आहेत, जेणेकरून उत्पन्न साधारण दीड दोन वर्ष कमी येईल, परंतु तिसऱ्या वर्षीपासून तुम्हाला उत्पन्नात भर पडत राहील, निव्वळ उत्पन्न वाढत राहील आणि उत्पादन खर्चही वरचेवर वाढत राहील। कारण जसजशी जमिनीची उत्पादकता चांगली होईल, गांडुळाची संख्या जास्त होईल, सूक्ष्म जीवाणू संख्या, ह्युमसचं प्रमाण, जमिनीतलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढत जाईल, तसं तसं बाहेरून निविष्ठा टाकण्याचं प्रमाण सुद्धा आपोआप कमी होईल। तर या एपिसोडमध्ये आपण 24व्या एपिसोडमध्ये दुसरी एक महत्वाची निविष्ठा आहे, ज्याला आपण सेंद्रिय युरिया म्हणतो। ही निविष्ठा घरी कशी तयार करायची हे कृपया आपण लक्षपूर्वक ऐका आणि लिहूनही घ्या। यामध्ये आपल्याला एक करायचं आहे, 5 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 1.5 फूट खोल असा खड्डा करायचा आहे जमिनीवर। ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही, काही नाही, उमट, ज्या ठिकाणी उंचवटा असेल त्या ठिकाणी थोडंसं आपण 5 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 1.5 फूट खोल असा खड्डा करायचा आहे। पूर्ण माती काढायची आहे त्यातली आणि खाली आपण प्लॅस्टिक अंतरायचं, आपल्याला प्लॅस्टिक किंवा मेनकापड किंवा टर्पुलिन अंतरायचं आपल्याला। आता खड्डा तयार झाला, या खड्ड्यामध्ये 3/4 खड्डा आपल्याला खालील वस्तूनं भरायचा आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण तुम्ही कुजलेलं चांगलं शेणखत घेऊ शकता, वारोळची माती मिक्स करू शकता, बांबूच्या मुळ्याच्या बुडाची माती, जिथे सिलिका प्रचंड आहे, वारुळाच्या मातीमध्ये मायक्रोन्यूट्रन प्रचंड आहेत, असे आपण घेऊ शकता। त्याचबरोबर जर तुमच्याकडे वडाचं झाड असेल तर वडाच्या झाडाची माती घेऊ शकता, उमराच्या झाडाच्या खालची माती सुद्धा अत्यंत मायक्रोन्यूट्रन युक्त आहे। बोरवेल शेजारी पाजारी असेल, बोरवेलचं विहीर खोदली असेल तर त्यातली जी माती निघालेली आहे भूगर्भातली, जी वर आलेली आहे, ती माती सुद्धा टाकू शकता। आणि कुजलेलं शेणखत किंवा बीडी कंपोस्ट असतं ते उत्तमच। तर या वस्तू आपण एकत्र करायच्या, जे जे मिळतील त्या, आणि 3/4 खड्डा भरायचा आहे। आता खड्डा भरला आपण, या खड्ड्यातलं जे कंटेंट आहे ते सूक्ष्म जीवाणूयुक्त आहे, भरपूर आहे। त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण आपल्याला वाढवण्यासाठी युरिया, जो आपण सेंद्रिय युरिया करणार आहे, त्या खड्ड्यामध्ये आपण सुरुवातीला खड्डा खोदला, मेनकापड अंतरलं, त्याच्यानंतर हे वस्तू टाकल्या, 3/4 खड्डा भरला। पहिल्या दिवशीपासून सांगतो तुम्हाला की पहिल्या दिवशी तुम्ही काय करा, 30 लिटर गोमूत्र याच्यावर शिंपून टाका। गोमूत्र एकदम तुमच्याकडे असेल तर उत्तमच, नसेल तर गोशाळेतून तुम्ही आणू शकता। 30 लिटर गोमूत्र शिंपडा आणि त्याला हवा बंद ठेवा, त्याला खड्ड्याला झाका, हवा बंद ठेवा। हा झाला पहिला दिवस। दुसऱ्या दिवशी तुम्हाला 15 लिटर गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याला पूर्ण खड्ड्यामधली माती एकजीव करायची आहे, खोऱ्यानं वरखाली करून एकजीव करायचं आणि झाकायचंय पुन्हा। तिसऱ्या दिवशी तुम्हाला 15 लिटर पुन्हा गोमूत्र टाकायचं आहे पूर्ण याच्यावर, या कंटेंटवर, आणि पुन्हा आपल्याला खालीवर त्यावेळेस मात्र करायची गरज नाही आहे, फक्त गोमूत्र 15 लिटर टाकायचं। चौथ्या दिवशी 10 लिटर गोमूत्र टाका, खालीवर करू नका। 5व्या दिवशी काहीच करायचं नाहीये। 6व्या दिवशी आपल्याला 10 लिटर पुन्हा गोमूत्र टाकायचंय आणि खालीवर करायचं नाही आपल्याला। अशा, आणि हे आता 4 दिवस तसंच ठेवायचं मित्रांनो, झाकून ठेवायचं आहे आपल्याला।
4 दिवस तसंच ठेवल्यानंतर आपल्याला एकूण 11व्या दिवशी आपल्याला हे सेंद्रिय युरिया तयार होईल मित्रांनो. हा सेंद्रिय युरिया आपण खड्ड्यातला पूर्ण काढायचा, जमिनीवर पातळ अंतरायचा आणि त्याला चांगलं वाळू द्यायचं. चांगलं वाळू दिल्यानंतर त्याच्यामध्ये उन्हात अजिबात ठेवायचं नाही, हे वाळू द्यायचं आणि आपले पोते भरून ठेवायचे. या ठिकाणी आपण एवढं हे जे केलं आपण, तर आपल्याला 9 पोते युरिया मिळू शकते. हा 9 पोते युरिया तुम्ही कोणतेही पीक पेरल्यानंतर जेव्हा आपण पहिली पाळी देतो त्यावेळेस टाकू शकता. कोळप्या याच्या मागे, वखरा मागं किंवा कोळप्या मागं पेरू शकता. कोणत्याही पिकाला, फळझाडाला आळं करून देऊ शकता. जसं युरिया आपण रासायनिक पीक पद्धतीमध्ये वापरतो तसा हा सेंद्रिय युरिया तुम्हाला वापरायचा. यासाठी हे मार्गदर्शन मला करणारे माझे मित्र आहेत गुलबर्ग्याचे, ते सुधीर देशपांडे. कर्नाटकमध्ये सुधीर देशपांडे ही पद्धत वापरतात. फक्त यात मी ऍड केलेलं आहे वरळाची माती, बांबूच्या बुडाची माती वगैरे वगैरे माझ्या मनाने ऍड केलेलं आहे. त्यांचा नंबर तुमच्या माहितीस्तव मी सांगू शकतो, 09342357663. तर हे एक सेंद्रिय युरिया आपण चांगल्या पद्धतीने आपण वापरू शकतो, जेणेकरून बाजारातला महागडा युरिया न घेता आपण घरच्या घरी हा तयार करू शकतो. बायोडायनेमिक कॅलेंडरचा उल्लेख मी केला की सर्व शेतीचे कामं जे आपण करणार आहोत ते सर्व शेतीचे कामं बायोडायनेमिक कॅलेंडरच्या तारखेनुसारच करायची आहेत. आपल्याला हे अत्यंत महत्वाचा आहे हिसाब शेती पद्धतीमध्ये, कारण या विशिष्ट तारखेला अवकाशातली ऊर्जा, वेगवेगळ्या ग्रह ताऱ्यांची ऊर्जा, शक्ती, फोर्सेस हे सगळे कार्यरत होतात आणि त्याच तारखेला त्या शक्तीच्या आधारे पिकावरचं, जमिनीवरचं पीक, त्याची वाढ, अनुकूल वाढ, प्रतिकूल वाढ, त्याची मुळ्याची खोल जाण्याची प्रवृत्ती, त्याच्यावरच्या त्या जमिनीमधल्या मित्रकिडी आणि मित्रबुरशींचं प्रमाण वाढवणं, कमी करणं वगैरे वगैरे या गोष्टी अत्यंत अवलंबून आहेत. त्यामुळे या तारखा पाळणं महत्वाचं आहे. मित्रांनो, सप्टेंबर महिना आता सुरू होईल. सप्टेंबर महिन्यामध्ये कृपया लक्षात घ्या की तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये 2 तारखेला पेरू नका काही, अमावस्या आहे. 5 तारखेला अजिबात काही पेरू नका, कारण त्या दिवशी ॲपोजीचा दिवस आहे. ॲपोजी म्हणजे काय? पृथ्वी चंद्रापासून अत्यंत दूर राहते, अति दूर राहते. 2 गोष्टी आहेत, एक अति जवळ आणि अति दूर. तर दोन्ही वेळेस आपल्याला पेरणी टाळायची आहे, त्याला ॲपोजी म्हणतो आपण. तर 2 तारखेला अमावस्या आहे, काही पेरू नका. भाजीपाला म्हणा, कोणतेही पीक असो पेरू नका अजिबात. 5 तारखेला सुद्धा पेरू नका आपण. आणि त्या दिवशी ॲपोजी असून नोड सुद्धा आहे. नोड म्हणजे काय? पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि अमावस्याला सूर्यग्रहण असणारा हा अत्यंत अशुभ दिवस आहे. या दिवशी तुम्ही पेरलं, समजा या दिवशी पेरलं तर पीक अजिबात जास्त वाढणार नाही, खुरटलेलं राहील, त्याची वाढ अपूर्ण होत राहील आणि विशेष म्हणजे त्याच्यावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत जास्त राहील या विशिष्ट दिवशी पेरणी केली तर. म्हणजे या तारखा आपण कृपया टाळाव्यात अशी माझी विनंती आहे. याच्या पुढे आपण जर 18 तारीख सुद्धा आपल्याला पेरीजीचा दिवस आहे की म्हणजे पृथ्वी अत्यंत चंद्रापासून अति निकट आहे. तर पेरीजी 18 तारखेला सुद्धा टाळा तुम्ही आणि 19 तारखेला टाळा मित्रांनो. तर 2, 5, 18 आणि 19 या तारखेला कृपया पेरणी कोणत्याही पिकाची करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आता फवारणीचं सुद्धा लोक विचारतात की फवारणी नेमकं आता कोणत्या दिवशी केली पाहिजे. त्याचे सुद्धा आपल्याला कॉस्मिक सायन्स किंवा बायोडायनेमिक शेती पद्धतीमध्ये किंवा हिसाब शेती पद्धतीमध्ये तारखा आहेत, वेळोवेळी आपण सांगत राहू. तर आपल्याला फवारणी 1 तारखेला जरूर करा, कारण त्या दिवशी अमावस्याच्या 24 तास आधीचा दिवस आहे तो. 2 तारखेला अमावस्या आहे, 1 तारखेला आपण पेरणी केली तर लेपिडोप्टेरा नावाचे फळ पोखरणारे, पानं पोखरणारे आळ्या, पतंगवर्गीय आळ्या, त्याचे अंडे आपल्याला अमावस्याच्या रात्री 12 ते 4 पर्यंत, अमावस्याच्या रात्री अंधार रात्री हे पतंग भुरभुर असे उडत त्याचे अंडे जे आपल्या पानावर टाकतात. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 1 तारखेला तुम्ही जर पेरणी केली तर या पेरणीच्या वेळेस आपल्याला कडुलिंब म्हणा किंवा निंबोळी अर्क म्हणा किंवा दशपर्णी म्हणा अशी कोणत्याही जैविक औषधाची फवारणी केली तर त्या कडूवासामुळं अंडे पतंग अजिबात टाकणार नाही. त्यामुळे 1 तारखेला करा. दुसरं 1 तारीख आहे 16 तारीख. 16 तारखेला पौर्णिमेच्या 48 तास आधीचा दिवस आहे.
त्यामुळं त्या दिवशी सुद्धा तुम्ही फवारणी करा अशी माझी विनंती आहे. मित्रांनो, याच्याविषयी डिटेल माहिती आपण 28, 29, 30 या तारखेला आपण 3 दिवसाचं प्रशिक्षण ठेवलं आहे. त्याचं 2000 रुपये फीस ठेवलेली आहे. त्यासाठी कृपया संपर्क साधा आम्हाला. नंबर लिहून घ्या 9579896580 किंवा 9881497092. नमस्कार मित्रांनो, वेळोवेळी अशीच माहिती घेत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि हे फॉरवर्ड करत राहा मेसेज, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पण माहिती मिळेल. धन्यवाद. नमस्कार.